हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे। माझं नाव स्वातीज कॉर्नर मराठीमधून मी तुम्हाला आज नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। कोथिंबीर वडी झटपट अशी पटकन होणारी, लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी साध्या घरगुती पद्धतीने घरातल्या सामानात तयार होणारी। आता आपण कोथिंबीर मस्त बारीक कापून घेऊया। कोथिंबीर जेवढी बारीक कापलेली राहील तेवढीच खुसखुशीत होणार आहे कोथिंबीर वडी ही। छान अशी बारीक आपण कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आता आपण तिला छान वॉश करून कोरड्या कपड्यावर टाकून घ्यायची आहे। छान अशी धुवून घ्यायची आणि पाणी सुकून घ्यायचे। आणि आता आलं, लसूण, अद्रक, जिरे कुटून घेऊया थोडंसं। आणि आता आपण कोथिंबीर अशी कोरडी करून घेतलेली आहे। एका वाटीत काढून घेऊया आणि त्याच्यात आलं लसूणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार, डाळीचं पीठ 1 वाटी, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता हे मिक्सिंग करून घेऊया। छान असं मिक्सिंग करून घ्यायचे एकजीव होईपर्यंत। आणि आता आपण एक कढाई घ्यायची, त्याच्यात पाणी ठेवून लिंबूची फोड टाकून घेऊया। पाणीला उकळी आली की आपण मस्त 2 छान लांब असे गोळे बनवून घेऊया आणि त्या चाळणीवर ठेवूयात आणि वरून थोडीशी तीळ टाकून घेऊया। छान दिसते, तळताना पण छान कुरकुरीत होती ती। आणि आता आपली कोथिंबीर वडी 15 मिनिटं वाफ दिल्यानंतर अशी छान झालेली आहे, फुगलेली पण चांगली आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवूया। कोथिंबीर वडी ही थंडी झाल्यानंतरच कापायची आहे, छान असे त्याचे तुकडे होतात। आता आपण छान थोडे शालू फ्राय करूयात। खूप इझी आणि झटपट होणारी आहे। घराच्या साहित्यांमध्ये कोणतेच बाहेरचे मसाले नाही जरी वापरले तरी चालतं। शालू फ्राय जरी केले तरी कुरकुरीत राहते वडी 2 दिवस। छान अशी मस्त तयार झालेली। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।